तम सच्चिदानंद पहिले 3 सुपाऱ्या घेऊन ब्रह्मासी तम ज्ञानमय सर्वशक्ती तम ततो तो जाते सर्वशक्ती तम प्रस्थित नित्यम तम शक्ती तात्मकम ज्ञादायन्ति नित्यम तम ब्रह्म तष्ण तम प्रचोदयात् एकदंत चतुरासं पाश्मुकश दारिणं रंधं रक्तगंधानं लिप्तं रक्तपुष्पै सुपूजितं भक्तान् कर्तुतं देवजनकारणं तम प्रत्यक्ष प्रकृत प्रसाद परमेव ध्यायन्ति नित्यं सय योगिनामर नमो गणपते नमः गणपते नमः प्रथम ते नमस्ते लंबोदरा एकदंत विघ्ननाशिनी सुता श्री वरदमूर्ते नमो नमः. सायं प्रांत प्रयत्न भवती सर्वत्र जन्मत्नवती धर्मार्थ कामक्षेचे त्यातवर्तन ब्रह्मध्यान विद्यात नव्हते कदाचन दुराकृत स्वसर्पण त्याला अचरभवतीस यशान भवतीस मैदान भवती मदक सहस्रे नेचतीस वांछित पालनपती. ओम शांती. म्हणजे गणपती बाप्पा आणि बाजूला रिद्धी सिद्धी माता नंतर आता इथं स्थापना केली का. नंतर गणपती बाप्पांचा तोंडावरचा रुमाल काढून घ्यावे. नंतर एवढी तयारी झाल्यानंतर गणपती बाप्पांना इथे विराजमान करायचे. गणपती बाप्पा ठेवल्यानंतर नाही मागे नाही बरोबर बाजूला रिद्धी सिद्धी ठेवायचे आहेत. गणपती बाप्पांच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी असे ठेवावे. नंतर जानवं घालावं, डोक्याला लावा, पुढे ठेवायचं. गणपती बाप्पांना त्यांच्या पायांना लावून ते असं डोक्याला लावायचे. असं किती वेळा करायचं असतं? असं 3 वेळा. तर सगळ्याची पूजा करून घ्यावी. कलशची पण पूजा करून घ्यावी. आधी खालच्या गणपती बाप्पांची पूजा करायची, मग वरच्या रिद्धी सिद्धी आणि मग शेवटी कलशची. अशा प्रकारे पूजा करायची. गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आणि मग ते गणपतीला व्हायचं. ओम गम गणपते नमः एकदंतात् मक्रतनादं तन्नदन्ति प्रचोदयात् एकदंत चतुरस्रं पाशमुकश दारे नमः. गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवायचं. डोक्यावरच असतात. आणि टिका लावावा. अजून काय आणलंय? एवढं मोदकच आहे. खा छान छान. खात नाही साईडला त्याच्यानंतर आता आरती करायची.